जेवढं पाणी या नारळात निघालं नसेल त्यापेक्षाही जास्त घाम नातीसाठी नारळ सोलणाऱ्या आजोबांचा निघाला. आता एवढंच कमी होतं की काय, म्हणून ही खोडीची लेक आजोबांच्या हाताला असं चावली. चला, आजोबांचं नारळ सोलून होईपर्यंत मी तुम्हाला आजीचा बंगला दाखवतो. मित्र हो, घराचं फक्त आता फिनिशिंगचं काम बाकी राहिलंय. चला तर आतमध्ये गेल्यावर हा आहे हॉल. त्याच्यानंतर डाव्या बाजूला इकडे आहे वॉशरूम, इकडे आहे हा बेडरूम आणि इकडे आहे हे किचन. इकडे पाठीमागच्या बाजूला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी किंवा कपडे वगैरे धुण्यासाठीची मोकळी जागा आहे. चला तर आता आपण जाऊया पहिल्या माळ्यावर. तर हा आहे प्रशस्त हॉल. इकडून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला आहे वॉशरूम, त्याच्या डाव्या बाजूला आहे हा मास्टर बेडरूम, पुन्हा या बाजूला आहे हा सेकंड बेडरूम. इथे आहे छोटंसं आपलं देवघर आणि हे आहे भव्य दिव्य असं किचन. इकडे आतमध्ये आजीने कुरडई पापडाचे डबे ठेवण्यासाठी एवढी जागा केलेली आहे, हे पहा. आणि किचनच्या मागच्या साईडला आहे वॉशिंग मशीन ठेवण्याची जागा. चला तर आता आपण टेरेसवर जाऊयात. टेरेसवर जवळपास 100 लोक झोपू शकतात एवढी मोठी जागा आहे, हे पहा. एवढा मोठा टेरेस आहे. चला तर आता आपण अजून वर जाऊयात. इकडे पाण्याची टाकी ठेवण्याची जागा आहे, पण इकडे गेल्यानंतर आपल्याला जायकवाडी धरणाचे काही दरवाजे देखील दिसतात. आणि हा आहे संपूर्ण पैठणचा परिसर. मागच्या 1-1.5 वर्षापासून आजी आजोबा या घराचंच काम पाहत होते. बाकी तुम्हाला संपूर्ण घर कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. घराचा पूर्ण व्हिडिओ देखील अपलोड केला आहे, तो देखील नक्की पहा.